श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 31 मार्च 2025ला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा सगळ्यात मोठा उत्सव स्वामी प्रकट दिन येत्या 31 मार्चला आहे. प्रकट दिन म्हटलं की आपल्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा नाही आहे. तर महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर हा फक्त स्वामी भक्तच ओळखू शकतो. प्रकट दिनानिमित्त महाराजांची काय सेवा करायची आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा 31 मार्चला सोमवार आहे. महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रकट दिन सोमवारी असल्यामुळे आपल्याला बघा 21 दिवसाची महाराजांची सेवा करायची असते. आता 21च दिवस सेवा करावी का, तर मी बघा आज व्हिडिओ बघितला आहे. तर आता ही सुरू करू शकते का. महाराजांची सेवा कधीही मोजून मापून करायची नाही. महाराज देताना कधीही मोजून मापून देत नाही, ते आपल्याला भरभरून देत असतात. म्हणून बघा आज 5 तारीख आहे, तर 11 मार्चला आपल्याला बघा सुरुवात करायची असते. तर 11 मार्च ते बघा 31 मार्चपर्यंत आपल्याला 21 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराजांची जास्तीत जास्त जमेल तेवढी जिथे असाल तिथे तुम्ही सेवा करू शकता. सगळ्यात महत्त्वाची सेवा काय करावी सगळ्यांना माहिती आहे, पण थोडक्यात सांगते. एक लक्षात घ्या की 11 ते बघा 31 मध्ये आपल्याला 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला काही अडचणी असतात. मासिक धर्म खूप मोठे काही प्रॉब्लेम असतात. मासिक धर्माचे 4-5 दिवस थांबतो. ताई मासिक धर्माच्या 4थ्या दिवशी सेवा करावी का, तर मला एकच सांगायचं आहे की मासिक धर्माचे 4 दिवस बघा पाळावे लागतात की स्वतःच्या शरीरासाठी आपली बघा तेवढी मानसिकता पण नसते. आजही महिलांना बघा बऱ्याचशाच महिलांना मासिक धर्मामध्ये त्रास होत असतो. तर 4 दिवस बघा सोडून तुम्हाला 5व्या दिवशी सेवेला आपल्याला कंटिन्यू करायचे असते. म्हणजेच काय, जर बघा माझं 4 पारायण झालं आहे तर तुम्ही जर मला मासिक धर्म आला तर मी 4 दिवस बघा थांबणार आहे आणि नंतर मी बघा 5वं पारायण मी सुरुवात करणार आहे. बऱ्याच बघा महिलांना अजूनही कन्फ्युजन आहे. तर 4 दिवसांनी परत नव्याने सुरुवात करायची का, तर नाही. जेवढं झालेलं आहे नंतर तुमचे बघा कंटिन्यू सुरुवात करू शकता. मासिक धर्म आपल्याला माहिती असतो की 11 मार्च ते 31 मार्चमध्ये मासिक धर्माची तारीख आहे. म्हणून बघा तुम्ही लवकर सेवेला सुरुवात केली तर आता 7 तारखेला 8 तारखेला जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली तर मासिक धर्माचे 4-5 दिवस बघा आपले त्यातच जातात. नंतर आपल्याला बघा सेवा कंटिन्यू होते. थोडक्यात काय 31 मार्चपर्यंत आपल्याला बघा सेवा पूर्ण करायची आहे. जर त्याच्या आधी जरी झाली म्हणजेच काय तर 29 मार्चला झाली, 30 मार्चला झाली, हरकत नाही. 1-2 पारायण जर वाढीव झाले तर तुम्हाला बघा शिक्षा मिळणार आहे का, उलट बघा त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे. म्हणून जेवढी जास्त जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे. बघा असं टार्गेट ठेवलं की मला 21 पारायण करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृत करायचं आहे, तर अशी प्रार्थना करायची असते की म्हणून बघा लवकर सुरुवात करा. ज्यांचा मासिक धर्म 11च्या आधी होऊन गेलेला आहे तर 11 तारखेला केलं तरी हरकत नाही. पण काय असतं ना बघा तुम्हाला सांगते, कधी कधी गावाला जावं लागतं, इतक्या अडचणी असतात. तुमचे बघा प्रश्न करूया म्हटलं की गावाला जावं लागतं, लग्न कार्य आहे, काहीतरी कार्यक्रम आहे, इकडे गेलं तरी चालेल का, तिकडे गेलं तरी चालेल का. कधी असं होतं बघा पहाटे जावं लागतं, अगदी रात्रीच यावं लागतं. ते 1 दिवस बघा आपला थांबतो का नाही. म्हणून बघा सेवा लवकर सुरुवात करा. 11 ते 31 मध्ये ज्यांना कुठेच जायचं नाही, सगळं काही सुरळीत चालू आहे, त्यांनी बघा करावं. ज्यांना माहिती आहे की ह्या तारखेला बघा मला गावाला जायचं आहे, 1 दिवस बघा स्किप केला तरी हरकत नाही. तर एखाद्या दिवशी स्किप झालं म्हणून बघा आधी सुरुवात करा. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता आपल्याला बघा सेवा आपण बघा सेवा बघूया. 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचंच आहे. तर दुसऱ्या प्रकाशांचा ग्रंथ आम्ही पठण करू शकतो का, तर हो, तुम्ही दुसऱ्या प्रकाशांचा सुद्धा बघा ग्रंथ तुम्ही पठण करू शकता, काहीच हरकत नाही. जो तुमच्याकडे आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. 21 पारायण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या सुरामध्ये बघा आपल्याला 11 माळी रोज पठण करायचं आहे 21 दिवसापर्यंत. कधी कधी काय होतं बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ काय चाललंय बघा. एकदा नामस्मरण केल्यावर बघा काही सेकंद तुम्ही थांबायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने बघा काय त्यांच्या बघा माळी अशा असतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एकदा श्री स्वामी समर्थ होईपर्यंत 2-3 माळी जपल्या जातात. अशाने नामस्मरण काही अर्थ नाही. म्हणून 11 माळी तुम्हाला रोज 21 दिवस पठण करायचं आहे. तारक मंत्र पठण करायचं आहे. या तिन्ही सेवा मला करायच्या आहेत. असं बघा आपल्या डोक्यात ठेवायचं आहे की ज्यांच्याकडे बघा लहान बाळ आहे तर सेवेला अडचण आहे, कामाला जावं लागतं, घरातली कामं करून बघा अशा वेळी 3ही सेवेपैकी एक सेवा तुम्ही करू शकता.
समजा बघा मला 21 पारायण करायचं आहे, माझ्याकडून मला माहिती आहे की 21 नाही होणार, मग काय करू शकतो, तर 2 दिवसाला तुम्ही एक पारायण करू शकता. रोज 7-7 अध्याय तुम्ही पठण करू शकता, किंवा बघा एवढंच आहे की तुमच्याकडून 7च पारायण होतील. मला 99% महिलांचं व्यवस्थित वाचनाचा स्पीड झालेला आहे. रोज एक पारायण करायला चुकवू नका. 31 तारखेपर्यंत तुम्हाला 21 पारायण करायचं आहे. कधी बघा एक दिवस स्किप होऊ शकतो, लहान बाळ आहे, आजारपण आहे, कधी कधी असं होतं ना, महाराज परीक्षा बघतात, माझे तर बघतातच बघतात की बघा आज ठरवले की पहाटे उठून वाचायचं आहे, दुपारी वाचायचं आहे, त्या दिवशी काहीतरी घडतंच, काहीतरी येतं. एखादा 2 दिवस बघा तुम्ही आधी सेवेला सुरुवात केली तरी अतिशय उत्तम. तर मी तर बघा तेच करणार आहे. आपण बघा कितीही ठरवलं तर बघा सेवा होत नाही. महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत, महाराजांचं नामस्मरण कधीही कुठेही केव्हाही करू शकतो, पण बघा अखंड नामस्मरण स्वामी पुढे बसूनच मन शांत ठेवून 11 माळी जप करा, त्याच्यात आनंद वेगळाच आहे. तुम्ही बघा करून बघा काय तुम्हाला अनुभव येतो. आता बघा तुम्हाला सेवेबद्दल सांगितलं. दत्त सेवा 12 ते 12:30 मध्ये करायची नाही आहे. महाराजांची स्वामीचरित्र सारामृत रात्री 12ला केलं तर चालेल का? हो, तुम्ही पठण करू शकता. महाराजांच्या सेवेला कुठलेही नियम नाही. एवढंच आहे की 12 ते 12:30 मध्ये बघा सेवा करायची नाही, अर्थात दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो. वेळ तुम्हाला सांगितली, एकच काळ ठेवावा. तर बघा मी ह्या वेळेला केलं तरी उद्या ह्या वेळेला करेल, नाही झालं तरी हरकत नाही, इकडे तिकडे चालेल. सेवा करण्याच्या आधी बघा महाराजांची अध्यात्म काही न मागता बघा सेवा करा. मी नेहमी तुम्हाला म्हणत असते की खरंच वैयक्तिक अनुभव आहे, काही न मागता सेवा करा, काहीच मागायची वेळ येणार नाही महाराजांकडे. तरी सुद्धा बघा आपण संसारी आहोत. मी प्रेग्नेंट आहे ताई, मी खूप अडचणीत आहे, खूप डिप्रेशनमध्ये आहे, मला सेवा सांगा, लग्न जमत नाही आहे, मुलाबाळाची अडचण आहे, बघा शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट खूप आहे. जगात बघा माणूस विचारांनी खचून गेला आहे, शरीराने कमी आणि विचारांनीच बघा खचून गेलेला आहे. अशा वेळी सुद्धा तुम्ही बघा स्वामीचरित्र सारामृत हातात तरी घ्या, सगळं बघा सुरळीत होईल, सगळं चांगलं होईल. बघा पहिल्या दिवशी केंद्रात मठात मंदिरात जायचं आहे. आमच्याकडे केंद्र मठ मंदिर नाही आहे. नसेल तर महाराजांपुढे बघा साकडं घालायचे आहे, महाराजांना विनंती करायची आहे. केंद्रात मठात जाताना बघा नारळ खडीसाखर घेऊन जा, महाराजांना विनंती करायची आहे, महाराजांना मी ह्या कार्य करत आहे. बघा आपण लग्नाची पत्रिका देण्यासाठी महाराजांकडे जातो, देवाकडे जातो, मानपान करतो, माझं असं कार्य आहे, निर्विघ्नपणे पार पडून दे. त्याच पद्धतीने बघा केंद्रात मठात मंदिरात जायचं आहे, प्रार्थना करायची आहे, माझं असं कामासाठी बघा 21 स्वामीचरित्र सारामृत पारायण करत आहोत, तर माझ्याकडून हे करून घ्या. करता कविता महाराज आहेत, तुम्ही मी अजून कोणीच नाही आहे. तुम्हाला घर मिळालेलं आहे, संतती झालेली आहे, हे फक्त महाराजांची कृपा आहे, माझ्यामुळे तर अजिबातच नाही. मी फक्त माध्यम आहे. तुमची सेवा, तुमची भक्ती आणि बघा कष्ट, त्याच्यामध्ये महाराजांची साथ, जे काही बघा आयुष्यात चांगलं चाललेलं आहे ते फक्त महाराजांमुळेच बघा, माझ्यामुळे काही नाही, आणखी बघा कोणामुळे काहीच नाही. हे बघा तुमच्यामुळे आहे, महाराजांमुळे आहे. विनंती करायची आहे. दुसऱ्या दिवशी बघा सेवेला सुरुवात करा. महाराजांची सेवा बघा गुरुवारीच करावी का असं नाही आहे. तर आता बघा नियम अटी काय आहेत. खरं तर बघा स्वामीचरित्र सारामृत 1-3 पारायण काहीही करा. मांसाहार वर्ज्य 31 तारखेपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही. ताई घरात करून द्यावा लागतो. मी करू का, तर बघा ऐकत नाही तर करून द्यायचं आहे, तर तुम्ही करून द्या, तुम्ही तुमचं काम करून द्या. बघा सेवेत अंतर आलं नाही पाहिजे. 21 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. ज्यांना 7 तारखेला सेवेला सुरुवात केली तर तुम्ही 31 तारखेपर्यंत मांसाहार करायचा नाही. संकल्पयुक्त पारायण आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं, नसेल तर नाही केलं तरी चालतं. तर बघा आपण जेव्हा 108 पारायण करतो ना, तेव्हा आपण ब्रह्मचर्याचं पालन नाही आहे. वाटलं की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी चालेल, केलं तर अतिशय उत्तम. तेवढेच बघा सात्विकता आपल्यामध्ये असते. आचार विचार हे पण आपल्यामध्ये येत नाहीत. पराण्य वर्ज्य, पराण्य म्हणजे काय, तर दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. सेवेकरी असतो तर बघा आता समजा तुम्ही माझ्या घरी आला तर तुम्ही माझ्या घरचं खाल्लं तर दोष नाही लागणार. आपण बघा महाराजांचे लेकरं आहोत, आपण स्वामी सेवेकरी आहोत. गुरु माऊली नेहमी म्हणतात की सेवेकरी बघा सेवेकऱ्यांच्या घरचं पराण्य नाही आहे. आपण बघा खाऊ शकतो, पण दुसऱ्याच्या घरचं पराण्य सेवा करताना पराण्याने दोष लागतात. बघा अन्नाने प्रचंड दोष लागतात. कोणी किती सात्विकतेने पदार्थ बनवले जातात हे सुद्धा बघा महत्त्वाचं असतं. पराण्य हे खाऊ नये. जे मेसमध्ये आहेत, जे बाहेरच राहतात ते पराण्य घेऊ शकतात.
याच्या आधी तुम्हाला बघा 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. ताई आम्ही आमच्या माहेरी गेलो आहोत. गुरुचरित्र पारायण करताना गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या माहेरचं खाऊ शकतो. माहेरला गेल्यावर बघा वेळ आलीच तर तुम्ही खाऊ शकता. आत्या मामा काका अजून मित्रांकडे गेला तर बड्डेला गेला तर हॉटेलला खाऊ नका. पराण्य वर्ज्य आहे तर हॉटेलला नाही खायचं आहे. आपण बघा सेवा करतो ना तर हॉटेलचं हे सर्व बंद केलं पाहिजे. आपल्याच घरातलं सात्विक भोजन करायचं असतं. अगदी तुम्हाला वाटलं की बड्डे आहे हॉटेलमध्ये जाऊन खाऊ का, तर 21 दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खायचं नाही आहे. तर आलीच वेळ तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. मी तर तुम्हाला सांगेल 21 दिवस काही नियम आपल्याला पाळलेच पाहिजेत. बघा कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता. या पद्धतीने करायचं आहे. तर एक बघा टार्गेट ठेवायचं आहे. प्रकट दिन माझ्या सेवेची बघा सांगता होणार आहे. आज महाराजांचा प्रकट दिन आहे तर आज बघा माझ्या सेवेची सांगता होणार आहे. हे मनात बघा ठरवायचं आहे. या पद्धतीने सेवा करायची आहे. जो महाराजांची सेवा करतो ना तर महाराज त्याला भरपूर देत असतात. तर महाराजांची येण्याच्या आधी बघा आपलं आयुष्य बघा आणि महाराज आपल्या आयुष्यात आल्यावर आताचं आयुष्य बघा खूप जास्त फरक आहे. तर महाराजांची सेवा करताना कशाची कमी पडणार नाही. तर महाराज साक्षीला आहेत. तर बघा सगळ्यांना भरपूर दिलेला आहे. तर आपल्याला बघा या पद्धतीने सेवा करायची आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.